केला जाईल असं शरद पवार यांनी म्हटलंय। सातारा आणि माढ्याचा उमेदवार 1 ते 2 दिवसात जाहीर केला जाईल असंही शरद पवार म्हणाले। सांगलीतली उमेदवारी शिवसेनेनं मित्र पक्षांना विचारात न घेता जाहीर केली असंही पवार बोलून दाखवतायत। आज पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये पवारांनी ही माहिती दिलेली आहे। अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी मिकी घई। मिकी, साताऱ्यातून आमच्या तिकिटावर लढणार असतील तरच पृथ्वीराज चव्हाणांचा विचार केला जाईल असं थेटपणे पवार म्हणतायत आणि अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत। काय नेमकं म्हणणं होतं त्यांचं? विशाल, जर आपण बघितलं तर शरद पवार आज सकाळपासून पुण्यातील मोदीबाग या ठिकाणी उपस्थित होते। काही लोकांना त्यांनी भेटीगाठी देखील घेतल्या पवारांच्या, परंतु काही वेळापूर्वीच शरद पवारांनी काही पत्रकारांची अनौपचारिक गप्पा केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की सातारा आणि म्हाडा या दोन्ही जागांचा जो तिढा आहे तो आता सुटलेला आहे आणि 2 ते 3 दिवसात आम्ही या ठिकाणी उमेदवार जाहीर करू। अर्थात पुन्हा एकदा ते सांगतायत की अर्थात जे प्रयत्न सुरू होते मोहिते पाटील यांना तुतारी हातात घेणार का, तो येत्या 1 ते 2 दिवसात स्पष्ट होणार आहे। त्याचबरोबर साताराचा जो तिढा होता तिथं उमेदवार नक्की कोण द्यायचा, का ही जागा दुसऱ्याला द्यायची, दुसऱ्या महाविकास आघाडीच्या पक्षाला द्यायची, मात्र हे देखील ठाम आहेत की ही जागा राष्ट्रवादी अर्थात शरद पवार गटच लढवणार आहेत आणि त्यांनी स्पष्ट केलंय की ही जागा या जागेवर आमचे जर पृथ्वीराज चव्हाण इच्छुक असतील तर त्यांचा विचार केला जाईल, मात्र त्यांना आता तुतारी या चिन्हावरच ही निवडणूक लढावी लागणार आहे हे देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। आणि जो काही आतापर्यंत महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा निर्णय झालेला आहे तो आता जवळजवळ फायनल आहे, याच्यामध्ये बदल होणार नाहीत असं देखील या ठिकाणी शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये या गोष्टी सांगितलेल्या। धन्यवाद मिकी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।